वनहद्दीतील लोकवस्ती आणि बिबट्यांचा या वस्तीतील मुक्त संचार हा सध्या चिंतेचा विषय आहे। या संघर्षमय परिस्थितीत बिबट्यांना सुरक्षित स्थळी नेणे ही वन विभागासाठी अतिशय जिकिरीची समस्या असते, किंबहुना ते फार मोठं आव्हानच असतं। यावर उपाय म्हणून वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन वन विभाग ठाणे यांनी एका अत्याधुनिक शीघ्र बचाव व्हॅनची निर्मिती केली आहे। ही व्हॅन ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार तात्काळ पोहोचते। या व्हॅनमधून पिंजरा उतरवण्यासाठी आणि चढवण्यासाठी एक धातूचा सेतू अर्थात ब्रिज तयार केला जातो। या कामासाठी लागणारं सर्व साहित्य व्हॅनमध्येच उपलब्ध असतं। त्यामुळे अतिशय सुलभपणे कमीत कमी माणसांच्या मदतीनं आणि कमी वेळेत हे काम यशस्वीपणे पार पाडले जाते। या शीघ्र बचाव दलातील कर्मचाऱ्यांची संख्या खूप अधिक असण्याची गरज लागत नाही। महत्त्वाचे म्हणजे या व्हॅनमधील यंत्रणा बॅटरीवर चालते। स्वयंचलित व्यवस्थेमुळे शक्तीचा खूप कमी वापर होतो। तारेच्या दोरखंडाचा वापर करून पिंजरा ट्रॉली पद्धतीनं या शीघ्र बचाव व्हॅनमध्ये चढवला जातो। पिंजऱ्याची ट्रॉली रुळावरून वर चढत असताना बिबट्या पिंजऱ्यामध्ये अगदी सुखरूप राहतो। पिंजऱ्याची हालचाल कमीत कमी झाल्यामुळे बिबट्याला कुठलीही इजा होत नाही आणि त्याचबरोबर शीघ्र बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनाही कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही। वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन वन विभाग ठाणे यांनी बनवलेली ही अत्याधुनिक यंत्रणा हे मानव वस्ती आणि बिबटे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। मुंबईतला बिबट्यांचा जो प्रश्न आहे मुंबई परिसरातला की ते घरांमध्ये शिरतात आणि लोकांना इजा करतात, त्या प्रॉब्लेमला पटकन सॉल्व करण्यासाठी एक वाहन मॉडिफाय करण्यात आलं जे त्या स्थानी पोचेल आणि बिबट्याला लवकरात लवकर पिंजऱ्यात टाकून बिबट्याला इजा न होता माणसांना इजा न होता तो तिकडनं पटकन कसा बाहेर काढता येईल ह्याच्यावर काम करण्यात आलं आणि हे वाहन तेच काम करतं जे 2 तासाचं काम 15 मिनिटात करेल।